आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप करत पडळकरवाडीतले म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या गावातलेच काही लोक सध्या मुंबईला आलेले आहेत। विधानभवनाच्या बाहेर आंदोलनासाठी ही मंडळी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू यांच्याकडून साधारणपणे 17 एकरची जमीन जी आहे ती हडपण्यात आलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेणार आहोत। आजी, काय सांगाल तुम्ही, काय तुमचं म्हणणं आहे, का मुंबईला आलाय? आलो आम्हाला आमुल्यानं फसवलं। या जाऊबाईचा अंगठा उठवतो, 1500 रुपये देतो खायला, काहीच नाही। किती एकर जमीन होती? 17 एकर। कुणी नाव करून घेतली? कुणी कितली नाव करून? कैलासानं लिहलं आणि का आमुल्यानं फसवलं। काय जातं नेमकं, काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे की आमच्या वाडीतला एक पोलीस पाटील त्याने आहे ना आजीला न कल्पना देता आम्हाला कोणाला आटपाडीला घेऊन गेला आणि दस्त करून घेतलेत। ते दस्त करून घेणारा ज्याच्या नावावरती दस्त केले तो आमदार आमच्या गोपीचंद पडळकर आमदार आहेत, त्यांच्या फार्म हाऊसचा मॅनेजर आहे। आणि ब्रह्मानंद पडळकर आणि गोपीचंद पडळकर हे त्यांना सपोर्ट करतात, त्यांच्याच फार्म हाऊसचा मॅनेजर आहे। आतापर्यंत आम्ही खूप ठिकाणी कंप्लेंट दिल्या, पोलीस स्टेशन, SP ऑफिस, तलाठी वगैरे सगळीकडे, पण कुठंच आमची दाद घेत नाहीत। बोगस दस्त, पुरेपूर बोगस दस्त आहे, पण तो रजिस्टर आहे म्हणून कोणी आम्हाला दाद देत नाही आहे। पण आजी आज 3 महिने झाले फिरते, 3 महिने आम्ही आजीला घेऊन फिरतोय, पण कोणी दाद घेत नाही आहे। पॉलिटिकल प्रेशरमुळं आणि ह्या सगळ्यामुळं खूप त्रास होतोय। शेतकरी आहे, आम्ही शेतकऱ्याच्या घरातून आहे। आमच्या जमिनी गेल्यानंतर आम्ही कोणाकडे बघायचं, आम्ही कोणाकडे म्हणजे हे करायचं? आमचा खाण्याचा राहण्याचा सोर्सच त्यांनी काढून घेतलाय पूर्ण। बोगस दस्त झाला, हे कशावरून? तुमच्याकडे काय पुरावे आहेत त्याचे? त्याच्यामध्ये तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शन केले म्हणून असं दाखवलंय, जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन लागतं तो अंगठा बांधतो तो पण तो कैलास मोतीराम वाघमोरेच आहे। त्यांच्याकडचे सगळे विटनेस वगैरे त्यांच्याकडचे सगळे म्हणजे ते मॅनेजच करून चालाय। दुय्यम निबंधकनं पण त्याला म्हणजे विचारलं नाही आजीला की तुला जमीन विकायची आहे का नाही, म्हणजे सगळे प्रशासन म्हणजे अधिकारी सगळे मॅनेज करून बोगस दस्त करून घेतलेला आहे। किती ट्रान्झॅक्शनचं त्याच्यावर उल्लेख? ट्रान्झॅक्शन केलेलंच नाही, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन। किती त्या दस्ताव किती? दस्ताव 24 लाख का 29 लाख आहे असं काहीतरी। या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही स्थानिक खरं तर जिल्हाध्यक्षांनी ते कलेक्टर ऑफिसला जायला पाहिजे होतं, त्यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे होती। काय केले ना, आमच्याकडे पोच वगैरे आहेत, तक्रार पण केलेली आहे आणि पोच पण आहेत आमच्याकडे, पण कोणतीच चौकशी होत नाही किंवा त्यांच्याकडं कोणी जात पण नाही आहे। सरळ आटपाडी पोलीस स्टेशनचे PI म्हणतात की हा सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही सिव्हिल कोर्टात जावा आणि तिथून तुम्ही स्टे आणा। गेला का कोर्टात? गेला? आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात जायच्या अगोदर आम्ही कंप्लेंट टाकायचा प्रयत्न केला, पण कोणीच कंप्लेंट घेत नाहीये। आज तुम्ही विधानभवनाच्या बाहेर आलेला आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? आम्हाला आमची जमीन रिटर्न भेटावी, दस्त रद्द व्हावा। काय सांगाल? आम्हाला जमीन पाहिजे। माझ्या जावला फसवून नेली त्या अमोल पाटील की आहे आणि राशीन वाटतोय, धंदा असा करतोय, कुठं ह्याचं कुठं सडकचं। किती एकर जमीन आहे? 17 एकर। 17 एकर हे माझं आपलं बळवाट आहे। त्याला गाव कुठलं तुमचं? पडळकरवाडी। हां, पिपरी बुद्रुक। परंतु तुम्ही आमदारांवर गंभीर आरोप करतायत, त्यांचा भाऊ ते पण एक राजकारणाशी संबंधित व्यक्ती आहे, कशाच्या आधारावर तुम्ही एवढे गंभीर त्यांच्यावर आरोप करताय? माझा काय करायचं? आमची जमीन आम्ही खायच काय आणि ती खायची काय ते आम्हाला जमीन पाहिजे। 17 एकर जमिनीचा हा विषय आहे आणि या जमिनीच्या संदर्भातच आज ही सर्व मंडळी जी आहेत, पडळकरवाडीतली सर्व मंडळी आहे, ही विधानभवनाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलनासाठी आलेली आहे। आणि आमचं साधारणपणे 17 एकर जमीन जी आहे ती कुठेतरी गोपीचंद पडळकर यांच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या नावे करण्यात आलेली आहे आणि तो बोगस दस्त आहे, अशा पद्धतीचं त्यांचं या ठिकाणी म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रशासन काही निर्णय घेत आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।